ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आपल्यासाठी घेऊन आलाय सुलभ हप्त्याने प्लॉट्स घ्या। जळगाव पासून 17 किलोमीटर म्हणजेच पारधी पासून 5 किलोमीटर अंतरावर 2 गाव येथे डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स 200 रुपये स्क्वेअर फूट। आजच द्या फक्त 2% कन्सल्टन्सी चार्जेस आणि आपल्या प्लॉट्सची किंमत द्या येत्या 50 महिन्यात। संपर्कासाठी 9823027461। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज दुपारच्या सुमारास काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, कवाडे गट आणि शेकाप महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेळावा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीद्वारे प्रस्थान केले। यावेळी महाआघाडीतर्फे ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करून घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी डॉक्टर उल्हास पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, संजय गरुड आदी उपस्थित होते। जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर हेमलता पाटील, प्रदेश सचिव माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, गफ्फार मलिक, आमदार डॉक्टर सतीश पाटील, डीजी पाटील, प्रदेश सरचिटणीस डीजी पाटील, प्रदेश महिला आघाडीच्या ॲडव्होकेट ललिता पाटील, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, जीप गटनेते प्रभाकर सोनवणे, जीप सभापती दिलीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी शहराध्यक्ष डॉक्टर अर्जुन भंगाडे, ॲडव्होकेट अविनाश भालेराव, योगेंद्र सिंग पाटील, भगत सिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व अन्य सहकारी पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। याच प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर सतीश भैया पाटील यांनी देखील जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास अनेकांच्या भुवऱ्या उंचावल्या होत्या, मात्र हा अर्ज डमी असल्याचे सांगण्यात आले। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील हे देखील उपस्थित होते। पक्षामध्ये पद्धत आहे की एक रेग्युलर उमेदवार जो असतो त्याला सबऑर्डिनेट म्हणून डमी फॉर्म तो भरावा लागतो। आणि जिल्ह्यामध्ये आता ते भाजपचे नेते ते काही करू शकतात आणि म्हणून आम्ही ती काळजी सर्व दृष्टीने केलेली आहे। मध्ये तरी कुठेतरी बोलले की आमची जागा बिनविरोध होते आहे, त्यामुळे मला वाटतं सगळ्यांचेच डोळे त्या गोष्टीकडे विस्मारले गेले आणि म्हणून असं काही होऊ नये यासाठी सतीश अण्णावर कुठलंही काय म्हणतात त्याला मंत्र तंत्र कुठल्याही गोष्टीचं आकर्षण नाही। मुलं पळवण्यात आणि याच्यात त्याच्यात कुठेही सतीश अण्णा होऊ शकत नाही। त्यामुळे जर डमी असला तरी तो स्ट्रॉंग असला पाहिजे आणि म्हणून माझा फॉर्म पक्षाच्या आदेशानं मी आज भरलेला आहे। आमचे सक्षम उमेदवार आहेत विप्लवराव देवकर, त्यांचा फॉर्म राहील याच्यात कुठेही शंका नाही, पण ती तरतूद पक्षाच्या प्रत्येक पक्ष करतो। काल तर अधिकृत मला असं कळालं की स्मिताताईंचं नाव कमी होतं आहे आणि दुसरं नाव काही घ्यायची गरज नाही, दुसरं नाव येतं। त्यामुळे असं आमच्याकडे तर काही नाव आता उलटं सुलटं होणार नाही, ते नाव जिल्हाध्यक्ष आहेत, निरीक्षक साहेब, काही विषय नाही, पण कुठेही काही धोका पत्करू नये यासाठी तो फॉर्म मी भरलेला आहे। मला असं वाटतं त्याचा क्रमांक 4 आहे महाराष्ट्रामध्ये। त्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि DRP आणि समयुतीचे 56 पक्ष मिळून आज आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती ह्या ठिकाणी नामनिर्देश केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये धर्मांध शक्ती जी आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित BJPचे खोटं बोलणारे, कपाशीला 7,000 भाव मागणारे यांच्या विरुद्ध आणि यांना घरी बसवण्याकरता ही आमची निवडणूक आहे. राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून केंद्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणण्याकरता ही आमची उमेदवारी पक्षांमध्ये. ही निवडणूक तर आपल्याला लढवायची आहे. राष्ट्रवादीला मिळालं तरी आमची तयारी होती, काँग्रेसने मिळालं तरी आमची तयारी होती. त्यामुळे आम्ही प्रोफेशनली सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि BJPच्या पुढेच आमची तयारी आहे. तुमची लढत जी आहे ती खडसेंच्या सून आहेत रक्षाकडे यांच्याशी आहे. या लढतीमध्ये आमची मोदींची लढाई आहे. मोदी हटाव. स्थानिक अल्लाह या ईश्वर ने चाहा तो किसी को खून के आंसू पीने नहीं दूंगा। ईश्वर की बनाई इस दुनिया में जहाँ कुछ लोगों के पास अपार समृद्धि और धन दौलत है, तो वहीं कुछ के पास सिर्फ दुख और निराशा। लेकिन इन दुखों के समाधान के लिए ईश्वर ने कुछ दिव्य पुरुषों को हमारे बीच भेजा है और इन्हीं में से एक हैं जो हर तरह की समस्याओं का 100% समाधान करते हैं, जैसे नौकरी, कारोबार, गृह कलेश, विदेश यात्रा, प्रेम विवाह, बंदिश बाधा, प्रॉपर्टी, रूठे को मनाना, वशीकरण, मुठकरणी और चौकी की शक्तियों के स्पेशलिस्ट, जहां से हजारों लोगों ने अपना काम करवाकर खुशियों भरा जीवन जिया है। इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मनचाहा वशीकरण व मुठकरणी के। इसके अलावा नौकरी, प्रमोशन, घर में कलेश, जमीन जायदाद का झगड़ा, शादी में देरी या मनचाही शादी, पति पत्नी व सास बहू में अनबन, संतान दुख, स्वतंत्र व दुश्मन से तुरंत छुटकारा, कर्ज मुक्ति आदि हर समस्या का समाधान 101% हो तो एक बार जरूर मिले। मैं बहुत सी बीमार रहती, मुझे कोई दवाई नहीं लग रही। मैं बाबा जी की एड देखने के बाद मैं बाबा जी से मिली, मुझे बाबा जी का आशीर्वाद मिला, मुझे दवाई अच्छी तरह से लगी। आज मैं अच्छी खासी दुरुस्त हूँ। बाबा जी का धन्यवाद।